बघितले का? राणी मला 2 चौतरे आहेत. मनात शंका आली असेल की बेडरूम आणि किचन असेल, पण 6 राण्यांची 6 किचन बनवणं योग्य होतं का? नव्हतं. कारण राणी एक VIP होती. राणीला कोणीतरी भेटायला येणार, मग राणी तिच्या बेडरूम मध्ये मीटिंग घेईल का, किचन मध्ये मीटिंग घेईल का? तर नाही घेणार. या दृष्टीने काय केलं, प्रत्येक राणी मला मीटिंग हॉल बेडरूम दिलं आणि 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. हे स्वयंपाकघर आहे. कारण राजांना घरातूनच खूप वेळा विष प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला होता, अशी तज्ज्ञांची मतं आहेत. त्यामुळे 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन इथे व्हायचं, मग राजांच्या राजवाड्यापर्यंत पोहोचवलं जात होतं. हे स्वयंपाकघर आहे. ही राजांची एसी रूम आहे. एकावर एक 5 मजली होती. राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले की 8 किल्ले दिसायचे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड, चांबारगड, मकरंदगड, मानगड असं 8 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. ही राजांची एसी रूम सज्जा गॅलरी आहे. आपल्याला किचन रूमची ओळख म्हणून इकडे चुली आहेत. या साईडला उखळ आहे, असेल या इकडे पुढे हे उखळ आहे. खलबत्ता म्हणतो, असेल प्रत्येकाच्या घरात खलबत्ता आहे. या चुली आहेत. हे एकत्र किचन केलं राजाने, कारण त्यावेळेस विष प्रयोग होऊ नयेत म्हणून 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं आणि प्रत्येक राणी मला मीटिंग हॉल आणि बेडरूम दिलं.